उठलाय आता बसलाय लगेच टीव्ही पुढे जाऊन. काय लावू टीव्हीला? काय लावायचं? काय लावू टीव्हीला? चालू आहे भाकरी, बघू शकता तुम्ही. मी आवरला असता पण एडिटिंगला आज पहिल्यांदा मला वेळ भेटलाय. कधी छान होत. मग मम्मी म्हणली थांब मीच भाकरी करते. रात्रीची भाजी आम्ही नाश्ते करून घेऊ मग आवरून. तर आमची ना रात्रीची भाजी पण आहे, मग आज आम्ही नाश्ता करून घेऊ, चिकनचा वगैरे खाऊन घेऊ आणि मग बाकीचं आवरायला सुरुवात करायची, भरायचं आम्हाला. हाय ना काही ते. तर आता मी मला चहा करते, एडिटिंग केली, व्हिडिओ टाकून दिले, एक छोटासाच टाकला मी. आणि आता इकडं चालू आहे मम्मीचं काम. तर तोपर्यंत मी चहा वगैरे पिते. खूप पसारा आहे तुम्हाला, एवढा पसारा आहे ना स्वप्नाचा. मी कधी तुम्हाला या घराचा मी तुम्हाला ह्या घराचा कधी झोन टूर केलेलं नाही, कारण आम्हीच कधी कधी इथं नाही राहायचो. जळगावला राहायचे मी, त्याच्यामध्ये आपला संभाजीनगरला राहायचे, त्याच्यामुळे मग मला इथं काही एवढं आहे म्हणजे काही व्हिडिओ शूट वगैरे केलेच नाही मी जास्त. तुम्ही बघू शकता हे जेवढे कप्पे दिसत आहे तुम्हाला, एकूण एक कप्पा पूर्ण भरलेला आहे. आणि हे रॅकचे भांडे तर मी मावशींकडून आधीच असून घेतले. व्हिडिओ टाकायचा होता पण तो डिलीट होऊन गेला, भार्गवने डिलीट केला वाटतं. आणि इकडं बघा, आणि इकडं तर आमचे देव कधीच राहत नाही देवघरामध्ये. भार्गव कधी देवघरात देव ठेवतच नाही. एवढे भांडे घासायला तर मावशी येतील, तेवढ्या भांड्या घासून जातील. धुणं भांडे करायला मावशीचे. तर इकडं हे सगळा पसारा काढायचा आता. तर आपल्याला घर बदलायचं असल्यावर खूप सारा पसारा राहतो, आणि तेवढं आवरायचं म्हटलं का मग खूप जीवावर येतं. आणि आता काय आम्हाला थोडं आवरायचं असलं का मग पहिले तिला मम्मी लागते. हा ना, पण मग पसारा तीच काय ना का एकटेच आवरायसारखं नाही. दुसरं कोणी नाही पण आहे सपोर्ट मध्ये मम्मी सोडून. मम्मी असली का मग मम्मी येते. बाकी ताईन त्यांना बोलायला त्यांचे पेपर वगैरे असतं, त्याच्यामुळे त्यांना बोलावता येत नाही. तसं मी ताईलाच बोलावणार होते खरं तर, म्हटलं मम्मीला नको त्रास आहे वेळेस, पण नेमकं अनुष्काचे पेपर सुरू झालेले, त्याच्यामुळे मग नको म्हटलं अनुष्काला त्रास. तिचा पण पेपर आहे, अभ्यास पण झाला पाहिजे. म्हणून तर मग मला मम्मीला बोलावं लागलं. आणि मम्मीला काही म्हणजे मी पण मदत करतो, आम्ही सगळं करतो एकत्र. आणि मी मम्मीला त्रास नको म्हणून, कारण मम्मी आली ना करती म्हणजे करतीच काम, त्याच्यामुळे मला माहिती ती मला काही करून देत नाही. आणि त्याच्यामुळं ती मला काहीच करून देत नाही. मग त्यामुळे म्हटलं चला आधीच आपण आहे ना थोडंसं काम आवरून ठेवू. तर फ्रीज वगैरे मी क्लीन करून ठेवलं, आणि जेवढे रॅकचे भांडे आणि काही मी ना भरून ठेवले एका पोत्यामध्ये, म्हणजे गोणीमध्ये भरून ठेवले. तर मावशींकडून मी सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेतले, कपडे वगैरे स्वच्छ धुवून घेतले. मम्मी आली का मम्मी पहिले त्याच कामाला लागते, भांडे धुवायचे, फ्रीज आवरायचं, आणि गोधड्या वगैरे ब्लँकेट वगैरे धुवायचे. त्याच्यामुळे म्हटलं आता आहे ना आधी तेच काम करून ठेवू, मम्मीला आली का ताणच नको, फक्त इथले भांडे काढायचे, भरायचे आणि दुसऱ्या घरामध्ये जाऊन शिफ्ट करायचे. आणि ते जे घर आहे त्याला पण कलर दिला, आणि एवढं काही आवरायचं नव्हतं किचन. हा, मावशी पण आलेली आहे आमची मदत करायला. आणि मावशी आली म्हणून आमचं काल पटकन आवरलं, नाही तर आमचं ना 3 दिवस ते घर आवरण्यात गेलं असतं. मावशीने पटापटा सुचवलं, आम्हाला सुचतच नाही लवकर लवकर कोणतं काय करायचं कुठं काय करायचं. तर मावशीने पटकन आम्हाला म्हणजे हे केलं, आवडू लागली. थोडंसं पाणी वगैरे टाकणं, हे ते पटपट पटपट करणं, म्हणजे पटकन आम्ही ते घर आवरलं. मावशी तर कालच म्हणत होती आम्हाला आहे ना ग, मावशी कालच म्हणत होते आपण सामान नेऊन टाकू, पण मग काल टाकायला काही नाही. पण ते फॅन वगैरे खोलणं, ते फिट करणं, तिथं खूपच आमचं रात्र गेले असते त्याच्यात. मग म्हटलं चला आता उद्याच करू, आजच्या दिवसात सगळं आम्ही आता आवरून घेऊ, बघू कुठपर्यंत आवरतं, किती आवरतं. अजून तर खूप काढायचं आहे पसारा. जेवण वगैरे झाल्यानंतर करू आता. भार्गवचा आवरायचा अजून, मी आता चहा करते, चहा वगैरे घेते, मग बाकीचं आवरायला सुरुवात करते लगेच. भार्गवचे कपडे पहा काय करतो. कसं केलंय तू, काय केलंय त्याचं? मम्माच घातला.
कसं काढू समजत नाही आता आम्हाला. तर इथे आहे ना आता भार्गव पसारा भरतोय. कपडे भरले भार्गवने आहे ना भार्गव. आता तिकडे जायचं ना, त्या तिकडे जायचं ना आता तुम्हाला. तर एवढे बॅगी भरले आता. सगळे कपडे काढले माझ्या कपाटातले. सगळं रिकामी केलं आता कपाट. आता कपडे भरले, बॅग भरली, ती बॅग भरली. भार्गव पण आवरू लागतंय. पाऊशी पण भरतीये. इकडे एक कपडं पण बांधले. आता अजून तरी सगळे कप्पे रिकामे करायचे. बघा हे भार्गवचं वाकर आता भंगारमध्ये द्यायचंय. भार्गव म्हणतो मला बसायचंय. आता लहान राहायला लागतो बसायला. देवांचं, हां देवांचं. आणि ना इथे एवढे खेळणी आहे, या सगळ्या भंगारमध्ये द्यायचे आता. त्या गोणीत भरू राहिले मावशी आणि सपना. हे बघा बघा या खेळणी. अजून मस्त पोतवर हां तर आता इथलंय ना किचनवर, किचनमधले सगळे भांडे याच्यात भरले. रॅक रिकामी केली. आणि आता इकडचे ना हा पसारा काढतोय आम्ही. बघा खूप सारा काही पसारा आहे. भार्गव पण काम करू लागतं आहे ना. भार्गव तू पण काम करू लागतं ना. भार्गव तू पण काम करू लागतो. हा बरं सामान सगळं इतका सगळा पसारा काढून ठेवलाय. इकडे एवढा पसारा काढून ठेवलाय. इतका जबरदस्त पसारा आहे ना सपनाचा. सगळ्या गोण्या भरल्या आम्ही पसाऱ्याने. आता हे किचन मधलं काढते. आणि एवढी कंडिशन अवघड झाली ना, पसाराच खूप आहे. घर खाली करायचं म्हणजे सोपंच नाही, इतकं अवघड आहे ना. तरी आम्ही भंगार सगळं काढलं. आल्यावर गोण्या भरल्या. सपना आता हा एक आणि तिकडचा एक कप्पा राहिला ना. हा मग कशी थकली का अजून तर लावायचं आहे सपना आपल्याला. काढायचं बाई रूमा बदलायची काही सोपं नाही राहत. आता आहे ना इथं सपना आहे ना ह्या कपड्यामधला पसारा काढते. हे बघा खूप काम बाकी, खूप काम. हे बघा सपना खूप थकली. आता सगळा पसारा काढून आणि तिकडं लावून येणार आहे. माहिती काय तू कशाला एवढा पसारा घेतो. आता हे घे ते घे ते घे वर्षापासून काहीच नाही घेतलेलं बाई. काय काय घेत राहते नसते. काय काय घेत राहते. ते काय बाई चालू तुला पैसे घातले ते काय ते देवाचे मंगळग्रहाचे मंगळग्रहाचे तिकडचे. काम आवरत आलेले आहे. इथं वडे आणले यांनी. इकडे इकडे या सोडा म्हणा आजी सोडा. सोपा काढ नसल्या अवघड नाही. काढू का भांडे पडलं आता इथं पसारा. तर असं लावलाय स्वतः. इकडं जाऊन खुर्च्या येतील मस्त. म्हणते सोपा इकडं वापस. आणि इकडं ह्या थोडे गेले तहान झाले आम्हाला. ते ठेवले तसंच. हां काढून घे. हां तर आता झालेलं आहे किचन मोकळं. बघू शकता आता मी सगळं हे कप्पे रिकामे केले. हां काय पाण्याचा तमाशाच लावलाय आज यांनी. आमचा फायदा घेतलाय आहे ना भार्गव. इकडे कर तोंड. इकडं तोंड कर.
आवाज घुमतोय त्याला मजा वाटते. काय केलंय कपडे कसे केले सगळं मोकळं झालं. नाही रे बाबा चालू दुसरे देऊ तुला. अरे लागलं मागं. काय ग हा अरे बापरे दोनच दगड झाली बा. मी आवरलंच नाही इथलं 2-3 दिवसापासून आणि इथं बारवाला पाणीच ठेवतो. तुम्ही बोलल्यानंतर काय म्हणजे बापरे इतकं सामान आहे आता अजून एवढं लावायचं आम्हाला. बापरे बापरे रॅक मोठं कूलर. तर आता वाजले 7 आणि आताची आमचं घर रिकाम झालं. या बघा कशात थकून बसले यांचे चेहरे बघा सगळं मोकळं झाले. आता झालं सगळं आमचं आवडलं. तुम्हाला एकदा दाखवते आमचं घर जुनं घर कसं होतं आणि नवीन तर तुम्ही बघताच आहे. तर खूप चांगलं वाटत होतं पण आता नाविलाजाने सोडावं लागते मला हे घर. आणि म्हणजे बरेच दिवस झालो इथं राहिलं होतं तर इथली पण सवय झाली होती आम्हाला या घराची. पण आता सोडतो म्हणजे सोडलं आम्ही. झालं किचन वगैरे स्वच्छ करून दिलं आहे त्यांचं आणि हे बाकी सगळं असतं आधीच स्वच्छ केलेलं होतं मी. इकडे ही बेडरूम स्वच्छ करून दिली सगळी झाड झटक करून पूर्ण झटकवले इथलं. आणि इकडचे कप्पे रिकामे करून दिले. हे पण झालं. आता चाललो आता आम्ही दुसऱ्या घरात. अजून फॅन बाकी आमचे खोलायचे हे पण रिकामे करून दिले.